जय श्रीराम. वेलकम टू स्टडी स्पार्क विथ प्रगती. आज आपण शिकणार आहोत माल्टोजचं स्ट्रक्चर कसं ड्रॉ करायचं. तर माल्टोज हा एक डायसॅक्राइड आहे. डायसॅक्राइड कशाला म्हणतो आपण? डाय मीन्स टू आणि सॅक्राइड मीन्स शुगर. तर जो दोन मोनोसॅक्राइडपासून बनलेला आहे किंवा दोन शुगर युनिटपासून जो बनलेला असतो त्याला आपण म्हणतो डायसॅक्राइड. आणि जेव्हा डायसॅक्राइडचं हायड्रोलिसिस होते तेव्हा आपल्याला 2 मोनोसॅक्राइड युनिट मिळतं. आपण डायसॅक्राइड काय असतं हे सर्वप्रथम समजून घेऊया. डायसॅक्राइड म्हणजे काय? डाय मीन्स टू, सॅक्राइड मीन्स असतं शुगर. आपण एक जनरल एक्झाम्पल घेऊया. बघा, जसं आपण 2 युनिट घेतले, एक घेतला ए, एक घेतला बी. ठीक आहे, एक युनिट आहे ए, एक युनिट आहे बी. हे दोघंही जेव्हा कंबाईन होत आहे त्यापासून काय मिळत आहे? ए प्लस बी म्हणजे ए बी. याला आपण कन्सिडर करू मोनोसॅक्राइड, याला आपण कन्सिडर करू मोनोसॅक्राइड. हे दोघंही जेव्हा कंबाईन झाले तेव्हा डायसॅक्राइड काय बनलं? ए बी. ठीक आहे, दुसरं एक्झाम्पल काय घेऊ आपण? वेगळे कंपाऊंड. हे झाले आपले वेगळे कंपाऊंड ए आणि बी. सिमिलर कंपाऊंड घेऊ, ए प्लस ए. हा एक मोनोसॅक्राइड आहे, हा एक ए, हा एक दुसरा मोनोसॅक्राइड आहे. हे दोन मोनोसॅक्राइड जेव्हा कंबाईन होत आहे तेव्हा डायसॅक्राइड बनत आहे. ठीक आहे, सिंगल मोनोसॅक्राइड जेव्हा कंबाईन होत आहे तेव्हा डायसॅक्राइड बनत आहे. आता बघा, डायसॅक्राइड जे आहे ते सिमिलर पण असू शकतात किंवा डिफरंट पण असू शकतात. म्हणजे याचं जेव्हा आपण ब्रेकडाऊन करू तेव्हा इथे आपल्याला डिफरंट प्रोडक्ट मिळेल आणि इथे आपल्याला सिमिलर प्रोडक्ट मिळेल. हे झालं आपलं डायसॅक्राइड. फॉर एक्झाम्पल बघा, जसं आपण माल्टोजचं एक्झाम्पल घेतलं. माल्टोज हा अल्फा डी ग्लुकोजपासून बनलेला आहे प्लस अल्फा डी ग्लुकोज. म्हणजे यामध्ये दोनही मोनोसॅक्राइड कसे आहे? सिमिलर आहे. याला आपण काय म्हणू शकतो? ए ए. ठीक आहे, त्यानंतर लॅक्टोजचं एक्झाम्पल जर आपण बघितलं तर लॅक्टोज काय आहे? बीटा डी गॅलेक्टोजपासून बनलेला आहे प्लस बीटा डी ग्लुकोजपासून बनलेला आहे. तर याला आपण काय कन्सिडर करू शकतो? हे ए प्लस बीवाला एक्झाम्पल आहे, ए बीवाला. म्हणजे इथे डिफरंट मोनोसॅक्राइड जॉईन झाले तेव्हा एक डायसॅक्राइड बनलं. इथे सिमिलर मोनोसॅक्राइड जॉईन झाले तेव्हा काय बनलं? डायसॅक्राइड बनलं. ठीक आहे, आता आपण बघूया स्ट्रक्चर. माल्टोजचं स्ट्रक्चर ड्रॉ करताना आपल्याला माहिती आहे की माल्टोज हा अल्फा डी ग्लुकोज प्लस अल्फा डी ग्लुकोजपासून बनलेला आहे. तर आपण सर्वात आधी अल्फा डी ग्लुकोजचं स्ट्रक्चर ड्रॉ करून घेऊ. याला नंबरिंग करू. प्लस अल्फा डी ग्लुकोजचं स्ट्रक्चर आपण पुन्हा ड्रॉ करू. नंबरिंग करू याला आपण. आता बघा, याला आपण असं म्हणू शकतो इथे कार्बन ॲटम प्रेझेंट असतं. ठीक आहे, हे दोनही कार्बन ॲटम आहे, हे दोनही कार्बनची पोझिशन आहे. इथे बघा, कार्बन नंबर 1ला एच वर एच आहे, खाली ओ एच आहे. आणि इथे कार्बन नंबर 4ला वर एच आहे, खाली काय आहे? ओ एच आहे. आता यामध्ये काय होतं? H2Oचा लॉस होतो. H2Oचा लॉस कसा होईल बघा, इथून ओ एच ग्रुप निघाला, इथून हायड्रोजन ग्रुप निघाला, रिमेनिंग काय उरलं? आपलं ऑक्सिजन. तर हा ऑक्सिजन काय करेन? या दोनही ग्रुपला जॉईन करण्याचं काम करेन. म्हणजे इथे कोणता बॉन्ड फॉर्म बिन? अल्फा 1,4 ग्लायकोसिडिक बॉन्ड फॉर्म बिन. रिमेनिंग स्ट्रक्चर आपण जसं तसं ड्रॉ करून घेऊ खाली.
रिमेनिंग स्ट्रक्चर जसं तसं काढलं आहे आपण. ठीक आहे. H2O इथून लॉस झालेला आहे आणि ऑक्सिजननी काय केलं आहे, लिंकेज फॉर्म केली आहे. तर जी लिंकेज फॉर्म झाली आहे फर्स्ट आणि 4 कार्बनच्या मधामध्ये, त्याला आपण म्हणू ग्लायकोसिडिक लिंकेज. हा झाला आपला स्ट्रक्चर अल्फा माल्टोजचा. आता आपण याला अल्फा का बरं म्हटलं, कारण फर्स्ट कार्बनमध्ये जो OH ग्रुप आहे तो डाऊन साईडला प्रेझेंट आहे, म्हणून आपण याला म्हणू अल्फा माल्टोज. माल्टोज हा 2 मोनोसॅकराइड युनिटपासून बनलेला आहे, अल्फा डी ग्लुकोज प्लस अल्फा डी ग्लुकोज. यामध्ये जो बॉन्ड आहे तो आहे ग्लायकोसिडिक बॉन्ड. काही प्रॉपर्टीज बघूया माल्टोजच्या. माल्टोज हा कसा आहे, टेस्टमध्ये स्वीट टेस्ट आहे, वॉटर सोल्युबल आहे, म्युटा रोटेशन शो करतो आणि यामध्ये एक फ्री अल्डिहाइड ग्रुप प्रेझेंट आहे, त्यामुळे हा रिड्युसिंग शुगर आहे. जेव्हा ओसाझोनची टेस्ट होते तेव्हा हा सनफ्लावर शेप क्रिस्टल शो करतो. आणि माल्टोजचं हायड्रोलिसिस होतं हे विथ द हेल्प ऑफ डायल्यूट ॲसिड ऑल माल्टेस एन्झाईम, आणि त्यापासून प्रोड्यूस होतं आपल्याला 2 मॉलिक्युल्स ऑफ अल्फा डी ग्लुकोज. थँक्यू. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.